वाडा गावामध्ये देखील एक मोठी टुर्नामेंट झाली। त्या सर्व स्पर्धेमध्ये या अनिकेतने आपली चांगली फलंदाजी, आपल्या फलंदाजीवर तिर्लोट संघाला विजयी केलाय। आता मात्र पुन्हा एकदा समीर गोलंदाजी मार्कवर सज्ज, त्याला सामोर जाईल तो अनिकेत घाडी। सामन्याला सुरुवात होतोय आणि सलग तिसरा खणखणीत ब्रँडेड षटकार, चौकार 4 धावांसाठी जातोय आणि या ठिकाणी षटकारांची हॅट्रिक होऊ शकली असती। आता मात्र समीर याचं थोडंसं महागडं शतक ठरतंय, पण समोर तितकाच फलंदाज देखील तितकाच तगडा आहे। संघ जाऊन पोचतोय तो 17 या धावसंख्येवर आतापर्यंत 4 चेंडू हाताळले आणि या 4 चेंडूमध्ये 17 या धावसंख्येवरती नेऊन ठेवलंय ते अनिकेत याने आपल्या संघाला। समीर देखील तितकाच अनुभवी फलंदाज गोलंदाज म्हणून याच्याकडे पाहिलं जातं। समीर फाळके हा TCC बापर्डे संघाचा एक मोठा गुणवान गोलंदाज आहे। पाहूया या पुढील चेंडूवर मात्र समीर कमबॅक करतोय का अनिकेत आपला दरारा तसाच चालू चलतोय। कॉइन अनिकेत आता मात्र अनिकेतने आपले इरादे पक्के केले आहेत। रसिक थोडंसं त्याला मार्गदर्शन करतोय, कारण समोरचा गोलंदाज तितकाच गुणवान आणि चांगला गोलंदाज आहे समीर फाळके। पाहूया पुढील चेंडू आणि झेल होण्याचा संभव, पाहूया आणि गॅप मधून थोडंसं मिसफील्ड होत आहे। चेंडू जातोय 4 धावांसाठी। पॉवर प्लेचा फायदा या ठिकाणी उठवतोय आणि 4 धावांनी संघ पोहोचतोय 21 या धावसंख्येवरती। अत्यंत महागडं शतक या ठिकाणी पाहायला मिळतंय ते समीर फाळके याचं। TCC बापर्डे गाव म्हटलं की यावर्षी जी एक मोठी मानाची स्पर्धा या गावाच्या माध्यमातून ज्ञानज्योत क्रिकेट स्पर्धा, या स्पर्धेचं या ठिकाणी एक दमदार आयोजन या गावाच्या माध्यमातून केलं होतं। खरंच पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने वळतोय। पुढील शेवटचा चेंडू आणि आता मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका, झेलवण्याचा संभव आणि आता मात्र स्वतःचा विकेट गमावून बसतोय अनिकेत। संघाची धावसंख्या होते ती 21 या धावसंख्येवर संघाला बसलेला पहिला धक्का। अनिकेत गरज नाही होती रिव्हर्स स्वीप खेळण्याचा, रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट केला। वैयक्तिक 20 या धावसंख्येवर बाद होतोय तो अनिकेत। 4 चेंडू 20 धावा, एकदा जोरदार टाळ्या अनिकेत घाडीसाठी। आता मात्र त्याच्या जागा घेण्यासाठी तो आलाय ज्याला देवगडचा फायटर जेट म्हणून ओळखलं जातं। देवगड तालुका असेल, सिंधुदुर्ग जिल्हा असेल, वेगवेगळ्या मोठ्या स्पर्धेच्या माध्यमातून जो खेळाडू आपल्या देवगडचा एक गुणवान खेळाडू, देवगडचा फायटर जेट म्हणून ज्याला ओळखला जातोय, तोच मात्र केतन तिर्लोटकर आता मात्र मैदानाच्या दिशेने वळतोय। आता पहिलं षटक संपलं समीर फाळके याचं। या षटकामध्ये 21 धावा गमावल्या या ठिकाणी जमवल्या ते स्वामी समर्थ तिर्लोट संघाने। आता येणारे चेंडू असतील 12, शेवटचे 2 षटकं बाकी आहेत। वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय तो अक्षय, मॅन फ्रॉम तिर्लोट आणि सामोरं जाईल तो बिग हिटर फलंदाज। दोन्ही देवगडचे सितारे, 2 मोठे खेळाडू, एक रसिक घाडी आणि केतन तिर्लोटकर, दोन्ही बिग हिटर फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये खेळतायत। आता मात्र अक्षय आपल्या षटकातील फुल चेंडू, सामोरं जाईल तो रसिक, फुल टॉस चेंडू, पुरेपूर फायदा आणि चेंडू जातोय खणखणीत ब्रँडेड षटकार। रसिक घाडी याच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत षटकार। रसिक देखील तितकाच आक्रमक फलंदाज म्हणून ला पाहिलं जातं आणि मागे जी आपली विरारची स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये त्याने 12 चेंडूमध्ये 51 धावांची तुफान फलंदाजी रसिक घाडी याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती। अक्षय याच्या पहिल्या चेंडूचा खरेपूर फायदा आणि संघाला पोहोचतोय तो 27 या धावसंख्येवर 1 गड्याच्या मोबदल्यात। अक्षय पुढील चेंडू आखण्यासाठी सज्ज। पाहूया रसिक पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र रसिक बीट होतोय। रसिक मोठा फटका मारण्याचे इरादे होते, मात्र या ठिकाणी बीट करण्यात यश प्राप्त होते तो अक्षय याला। संघाची धावसंख्या स्थिरावची, संघाची धावसंख्या होते ती 27 1 गड्याच्या मोबदल्यात। आता मात्र अक्षय याच्या पुढील चेंडू, सामोरं जाईल तो रसिक। दरम्यान सामन्याला सुरुवात, पाहूया फुल टॉस चेंडू आहे आणि फुल टॉस चेंडूचा 9 चेंडू पंचांनी घोषित केलाय आणि त्या ठिकाणी धावा कळवायच्या आहेत। 9 चेंडू आणि षटकार असं टोटल 7 धावा। या पुढील चेंडू असेल तो फ्री हिट, 7 धावाने संघ जाऊन पोहोचतोय तो 33 चौकार आहे की षटकार आहे? चौकार आहे। 5 धावा या चेंडूवरती येत आहेत। संघ पोहोचतोय तो 32 या धावसंख्येवर।
एक खराब चेंडू या ठिकाणी अक्षयच्या ह्या माध्यमातून हाताला गेला, फुलटॉस चेंडू गेला आणि त्याचा मात्र पुरेपूर फायदा या ठिकाणी उठवला तो रसिक याने. पुढील अक्षय याचा पुढील चेंडू सामोर जाईल तो रसिक. आता मात्र जोरदार फार, जोरदार आक्रमण. आम्ही खेळणार, आम्ही फक्त षटकार आणि चौकारामध्ये डील करणार, असंच काही स्वामी समर्थ तिर्लोट संघ या ठिकाणी आधीच प्लॅन करून आलेला दिसतोय. की आल्यानंतर पाहूया मित्रांनो, फक्त एक सिंगल धाव या संघाने घेतली आहे आतापर्यंत. 38 धावा जमवल्या दुसऱ्या षटकाच्या उत्तरार्धात आणि त्याच्यामध्ये फक्त एक सिंगल धाव आणि बाकी सगळे षटकार. टोटल आतापर्यंत 4 षटकार आणि 3 चौकार या फलंदाजाच्या माध्यमातून गेले आहेत. संघ 38 या धावसंख्येवर जातोय. अक्षय थोडासा महागडा ठरतोय. रसिक आपले इरादे पक्के करतोय. पुन्हा एकदा सामनाला चालू होतोय, सामना वळतोय. पाहूया पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह फटका, कोणी क्षेत्ररक्षक नाही आहे आणि चेंडू जातोय सलग 4 धावांसाठी. रसिक प्रथम पहिल्या षटकामध्ये अनिकेत घाडी याने आक्रमण केलं, तर दुसऱ्या षटकामध्ये रसिक घाडी. हे घाडी मात्र आज काय ऐकत नाही, घाडी मात्र कौल लावून आलेले दिसत आहेत या ठिकाणी. अक्षय याचा पुढील चेंडू सामोर जाईल तो रसिक. संघ पोहोचतोय तो 42 या धावसंख्येवर. रसिक पाहूया कशा रीतीने. आता मात्र जोरदार फटका, झेल होण्याचा संभव, मात्र चेंडू जातोय खणखणीत षटकार. रसिक याच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत दुसरा षटकार. संघ जाऊन पोहोचतोय तो 48 या धावसंख्येवर. एक गड्याच्या मोबदल्यात दोन्ही षटक महागडं ठरलं. पहिलं समीर फाळके यांचं आणि दुसरा षटक अक्षय हाताळतोय त्याचं. अक्षय आपल्या षटकातील हा पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. त्याला सामोर जाईल तो रसिक. रसिक टू अक्षय. आता मात्र 55 धावसंख्येत घोषित करतायत. अवांतर धावसंख्येत वाढ होते. संघाची धावसंख्या होते ती 49. दोन्ही षटक महागडी या ठिकाणी टीसीसी बापाडे संघाकडून हाताळण्यात आली. कारण समोर तितकेच फलंदाज देखील मित्रांनो तगडे आहेत, ज्याने देवगडचं क्रिकेट एका उंचीवरती नेऊन ठेवलंय. तो रसिक खेळण्यासाठी सज्ज. पाहूया पुन्हा एकदा झेल होण्याचा संभव. क्षेत्ररक्षक झेल मागे, स्वतः समीर फाळके झेल मिस होतोय आणि या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी पूर्ण करण्यात यश प्राप्त होत आहे आणि संघ जाऊन पोहोचतोय तो 51 या धावसंख्येवर. दुसऱ्या षटकाची समाप्ती होते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर तिर्लोट संघाची धावसंख्या होते ती 51. प्रथमेश सर 1 मिनिट फक्त आपण थांबवतोय. आपण नव्या सामन्याचा या ठिकाणी अगदी कमी वेळामध्ये टॉस करतोय. देवगड चॅम्पियन ट्रॉफी पर्व 5 आणि ब गटामधील पहिला सामना, जे मात्र 2 नामवंत संघ आपल्यासोबत जोडले गेलेत. एकीकडे आपण पाहिलं तर श्री भैराई पॅकर्स मोंड त्यांच्या विपक्षात किल्ले विजयदुर्ग रामेश्वर हे 2 संघ या ठिकाणी जोडले गेलेत. प्रवीण अदगे आपल्यासोबत आहेत आणि टॉस केला जातोय. मोंड संघाच्या माध्यमातून पण कॉल जातोय. किल्ले विजयदुर्ग टॉस जिंकला, प्रथम काय निर्णय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय. आणि एकंदरीत हे वातावरण, ही स्पर्धा, हे मैदान कसं वाटतंय? देवगड चॅम्पियन ट्रॉफीचे हे 5वं पर्व. खूप सुंदर आयोजन आहे. आता बघतोय तर या ठिकाणी खणखणीत षटकार 6 धावांसाठी अनिकेत. ओके, धन्यवाद. तुमच्या मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा. ओव्हर टू कॉम्बॉक्स प्रथमेश सर. थँक्यू थँक्यू. आता मी बोललो होतो देवगडचा फायटर जेट म्हणून ज्याला ओळखलं जातो, तो मात्र रसिक घाडी आपले आल्या आल्या इरादे पक्का करतोय. पहिला चेंडू पाठवला तो 6 धावांसाठी. संघ पोहोचतोय तो 57 या धावसंख्येवर. पुढील चेंडू गोलंदाजी मार्कवर सज्ज. पुन्हा एकदा फ्लॅट, चांगला फटका, मात्र तितका चांगला कव्हर अप या ठिकाणी पाहायला मिळेल आणि एका धावेवर मात्र समाधान मानावं लागतंय. गोलंदाज निखिल आपल्या षटकातील उर्वरित चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय. आता मात्र अजूनही मैदानात वैयक्तिक 29 धावसंख्येवर खेळतोय तो रसिक घाडी. आता मात्र मैदानात अजूनही ठाण मांडून बसलाय. पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज आणि पुन्हा एकदा झेल होण्याचा संभव. शुभम झेल मागे आणि या ठिकाणी चांगला झेल शुभमच्या माध्यमातून या ठिकाणी रसिक याला माघारी परतावा लागते. संघाला बसलेला दुसरा धक्का 60 या धावसंख्येवर. संघाची धावसंख्या होते 60. तिसऱ्या षटकातील उर्वरित 3 चेंडू शिल्लक आहेत आणि पाहूया या उरलेल्या 3 चेंडू मध्ये किती धावा जमवतात. आता मात्र त्याच्या जागा घेण्यासाठी चाललेला नवीन फलंदाज, फलंदाजाचं नाव सांगायचंय पंकज.
हॅलो. दरम्यान या ठिकाणी पाडगावचे सन्माननीय सरपंच, पाडगावचे प्रथम नागरिक सन्माननीय नितेशदादा गुरव यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं देखील देवगड चॅम्पियन ट्रॉफीच्या निमित्तानं सहर्ष हार्दिक स्वागत. अगदी प्रत्येक पर्व नितेशदादांचं या ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला खेळताना देखील आणि आमच्या व्यासपीठावरती देखील आम्हाला कायमच पाहायला मिळतो. आपण स्थानापन्न होऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स प्रथमेश. थँक्यू तुषार सर. चालू असलेला सामना आलेल्या नवीन पाहुण्यांच्या माहितीसाठी सांगतोय. चालू असलेला सामना रंगतोय तो TCC बापडे वर्सेस स्वामी समर्थ तिर्लोट. प्रथम फलंदाजी करताना तिर्लोट संघाने 60 धावा जमवल्यात. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज निखिल सामोर जाईल तो नवीन फलंदाज. या ठिकाणी रनआउटची संधी आहे, पाहूया. आणि या ठिकाणी धावचित मध्ये गमवावा लागेल. या ठिकाणी नवीन फलंदाजाला स्वस्तात मागारावं लागेल, कारण शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि तुमच्याजवळ एक बिग हिटर ज्याला ओळखलं जातं तो रुपेश तिर्लोटकर देखील अजून मैदानात आहे. रुपेशने स्वतःकडे स्ट्राईक घेतली आहे आणि पाहूया शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील आणि या शेवटच्या 2 चेंडू मध्ये रुपेश किती धावांचा डोंगर उभा करतोय. आतापर्यंत 60 धावांचा डोंगर या संघाच्या माध्यमातून उभा केला. प्रथम फलंदाजी करताना अनिकेत याची 20 धावांची तुफानी खेळी आणि त्याला साजेशी अशी रसिक घाडी याची 29 धावांची तुफानी खेळी. या दोघांच्या तुफानी खेळीनंतर आलं ते पुढचं तुफान म्हणजे रुपेश तिर्लोटकर याने देखील चांगली फलंदाजी आतापर्यंत केली आहे. केतन तिर्लोटकर याने आतापर्यंत एक षटकार हाताळलाय. आता शेवटचे 2 या ठिकाणी 2 चेंडू शिल्लक राहतील आणि निखिल याचा पुढील 2 चेंडूचा किती समाचार घेतोय पाहूया. केतन तिर्लोटकर संघाची धावसंख्या होते ती 60. निखिल आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज, त्याला सामोर जाईल तो केतन तिर्लोटकर. सामना चालू होतोय पंचांच्या डाव्या बाजूने 10-12 पावलांचे रनअप घेऊन पाहूया. आणि आता मात्र केतन तिर्लोटकर ब्रँडेड खणखणीत चेंडू सरळ स्टेडियमच्या बाहेर. नवीन चेंडू द्यायचंय मित्रांनो. सरळ चेंडूला स्टेडियमच्या बाहेर पाठवलंय ते केतन तिर्लोटकर. यासाठीच हा खेळाडू ओळखला जातो आणि त्याच्यासाठीच त्याने स्ट्राईक घेतली. संघ पोहोचतोय 66 या धावा संख्येवर. शेवटचा चेंडू पाहूया. निखिल याचा 64 आणि संघ अजून एक खणखणीत चौकार आणि संघ जाऊन पोहोचतोय तो 68 धावांवरती. चांगली फलंदाजी, स्वतःकडे स्ट्राईक घेतली केतनने आणि शेवटच्या 2 चेंडूवरती 10 धावा आपल्या संघाला जमवून दिल्या. पहिला माझे सहकारी या ठिकाणी प्रणय दादा आहेत, त्याच्या माध्यमातून सांगितलं गेलं की पहिला जो सामना झाला त्यामध्ये 4 षटकामध्ये 68 धावा जमवल्या होत्या त्या स्वामी समर्थ तिर्लोट संघाने. आता मात्र तेच धावा 3 षटकामध्ये जमवल्या आणि TCC बापडे संघाला 69 धावांचा डोंगर या ठिकाणी उभा करून ठेवलाय तो स्वामी समर्थ तिर्लोट संघाने. पाहूया दुसरा क्वार्टर फायनलचा सामना चालू आहे आणि कोणता संघ आपलं सेमीफायनलचं तिकीट कन्फर्म करतोय. पहिला वरच्या फेरीतून पाहिलं तर श्री देव फटोबा वाडा संघ हा सेमीफायनल मध्ये दाखल झालाय आणि आता चालू असलेला सामना स्वामी समर्थ तिर्लोट वर्सेस TCC बापडे. दोन्ही संघ तितकेच तुल्यबळ आहेत. TCC बापडे संघाजवळ समीर फाळके सारखा एक बिग हिटर फलंदाज त्या संघात देखील आहे. आता 69 धावांचं आव्हान आहे आणि जी शिस्त बोलली जाते ती शिस्त या ठिकाणी आपल्याला स्वामी समर्थ तिर्लोट संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. एका लाईनमध्ये सर्व क्षेत्ररक्षक मैदानामध्ये एंटर होतात. एक चांगला आदर्श ज्याने देवगड चॅम्पियन ट्रॉफी जी सुरू केली आणि त्याच्या माध्यमातून आमच्यासारखे सर्व समालोचक असतील, सर्व संघ असतील, सर्व संघ मालक असतील देवगड तालुक्यातील पाडगाव संघाचं जेवढं आभार मानावेत ना मित्रांनो तेवढे आमच्यासाठी कमी आहेत. कारण ज्यावेळी अमित दादाने ती सुरुवात केली आम्ही देखील या देवगडच्या क्रिकेटमध्ये न होतो. आम्ही देखील ग्रामपंचायत मर्यादित असतील, पंचक्रोशी मर्यादित सामने खेळत होतो. मात्र
अमितदादाच्या माध्यमातून आणि या देवगड चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून आम्ही या माझा भगवती क्रिकेट संघ तोरसोळ असेल बरेचसे 32-33 संघ आपल्या या देवगडच्या असोसिएशनमध्ये संलग्न झाले आणि त्याचंच एक आता छोटंसं अमितदादा लक्ष्मणदादा यांनी लावलेलं छोटंसं रोपटं आणि आता मात्र त्याचं वटवृक्ष होताना दिसतोय. कारण देवगड चॅम्पियन ट्रॉफी म्हटलं की सर्वजण स्वतःहून या ठिकाणी येतात, स्वतःहून सर्व कामं करतात. अमितदादाला कधी सांगावं लागत नाही की बाबा माझे टुर्नामेंट आहे. सर्व समालोचक असतील, सर्व पंच म्हणून जे काम पाहत आहेत स्वतःहून स्वखुशीने येतात. कारण ह्या संघाने, या पाडगाव गावाने आम्हाला देवगडचं क्रिकेट काय असतं, मुंबईमध्ये क्रिकेट काय असतं ते जे आम्हाला कोणी दाखवलं असेल ना मित्रांनो, तर ते देवगड चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून आम्ही देखील पाहिलंय. दुसरा क्वार्टर फायनलचा सामना मैदानात चालू आहे, तो रंगतोय. तो TCC बाफडे वर्सेस स्वामी समर्थ तिर्लोट. प्रथम फलंदाजी करताना आक्रमक फलंदाजीच्या जोरावरती TCC बाफडे तिर्लोट संघाने 68 धावा जमवल्या आणि 69 धावांचं लक्ष ठेवलंय. ते या ठिकाणी TCC बाफडे संघाजमोर सलामीची जोडी मैदानात येते. ते निखिल आणि समीर फाळके. मित्रांनो, केतन तिर्लोटकरच्या बोलावं तितकं या खेळाडूबद्दल कमी आहे. आताच सन्माननीय आपल्या सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार सन्माननीय नारायणजी राणेसाहेब यांचा 75वा वाढदिवस झाला आणि त्या ठिकाणी एक सिंधू नायक ही मोठी 5 लाखाची मोठी टुर्नामेंट या ठिकाणी आयोजन केलं होतं. या स्पर्धेत कृपया पंचांना विनंती असेल की सामना त्वरित चालू करायचा आहे. स्ट्राईकला खेळतोय तर निखिल, नॉन स्ट्राईकला येतो समीर. सामना सुरू होतोय. 69 धावांचं लक्ष या ठिकाणी घेऊन चाललेला संघ वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी पहिलं पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी मार्कवर येतोय तो केतन तिर्लोटकर. सामना चालू होतोय, पंचांचा इशारा येतोय. या ठिकाणी सामना सुरू झालाय आणि वैयक्तिक कोट्यातील पहिला संघासाठी पहिला षटक हाताळतोय केतन. पाहूया पुढील चेंडू. पहिला चेंडूचा तितका स्ट्रेट ड्राईव्ह फटका झेल होऊ शकला असता, बट थोडीशी मिसफील्ड स्वतःच्या गोलंदाजीवर केतन याच्याकडून पाहायला मिळाली आणि एक जीवधान मात्र निखिलला मिळतोय. संघाचं श्री गणेश होतोय. 1 धावेने संघाचं खातं खोललं जातोय आणि 69 धावांचं लक्ष घेऊन चाललेला TCC बाफडे संघ आता मात्र देवगडचा वंडर बॉय म्हणून ज्याची ख्याती आहे, डोंबिवली असेल, बदलापूर असेल, विरार असेल, पारगल असेल, घनसोली असेल, पनवेल असेल, कोणत्याही परिसरात एकच नाव घुमतं, ते म्हणजे समीर फाळके. तुम्ही कुठेही गेलात तरी या समीर फाळकेला कोण ओळखत नाही असं नाहीये. तोच समीर फाळके आपल्या फलंदाजीसाठी आलाय TCC बाफडे संघाकडून खेळण्यासाठी. पुढील चेंडू हातात येते केतन तिर्लोटकर. दरम्यान सामन्याला सामोर जाईल तो समीर. पाहूया पहिला चेंडू, चांगला फटका आणि एका धावेवर मात्र एक थोडंसं मिसफील्ड होतोय आणि एका धावेचं रूपांतर 2 धावामध्ये पूर्ण करतायत. 2 धावाने संघाचं खातं, 2 धावाने संघाच्या धावसंख्येत वाढ होत आहे आणि संघ जाऊन पोहोचतोय तो 3 या धावसंख्येवरती. चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी केतनजी तिर्लोटकर याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. हा देखील खूप मोठा खेळाडू आहे मित्रांनो. मोठ्या स्पर्धा, मोठ्या टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा हा खेळाडू खेळतोय. आता मात्र समीर फाळके केतन याचा पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज. पाहूया समीर टू केतन. आता मात्र समीरने हात खोललाय. झेल होण्याचा संभव आहे आणि या ठिकाणी एक चांगला झेल टिपला गेला आणि संघाला बसलेला पहिला धक्का 3 या धावसंख्येवर समीर फाळके याच्या स्वरूपात आणि केतन तिर्लोटकर याला मिळालेली पहिली सफलता. आता मात्र अजून एक TCC बाफडे संघाचं एक मोठं नाव म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, देवगड तालुक्यातला एक मोठा खेळाडू सागर सोमले. या फलंदाजाच्या फलंदाजीमध्ये तितकी ताकद आहे. या फलंदाजाने देखील खूप चांगले सामने आपल्या संघाला जिंकून दिले आहेत. ते TCC बाफडे संघाला सागर सोमले मैदानाच्या दिशेने वळतोय. मित्रांनो, हा सामना जरा फास्ट खेळवायचा आहे. पंचांना विनंती असेल की अजून बरेच सामने, अजून दुसऱ्या गटातील सामने चालू करायचे आहेत. आता आपले जवळजवळ 1:30 वाजत आले आहेत. आपल्याला बरेच सामने खेळवायचे आहेत. तरी केतन आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज आणि त्याला सामोर जाईल तो सागर सोमले.
69 धावांचं लक्ष्य, आतापर्यंत 3 धावा झाल्यात एक गड्याच्या मोबदल्यात. केतन आपल्या शतकातील पुढील चेंडू पाहूया कशा रीतीने मारा करतोय, चांगला फटका, हेलिकॉप्टरचा प्रयत्न होता आणि या ठिकाणी एका धावेवर मात्र समाधान, कारण केतन तितकाच मित्रांनो चांगला गोलंदाज आहे. देवगडच्या बऱ्याच खेळाडूंना वाटतं की केतन ISPL सारख्या मोठ्या स्पर्धेपर्यंत पोचावा, त्याचे देखील प्रयत्न चालू आहेत. वेगवेगळ्या स्पर्धेच्या माध्यमातून हा खेळाडू दिसतोय आणि केतन आपल्या शतकातील पुढील चेंडू टाकण्याचा सज्ज, समोर जाईल तो निखिल. पाहूया आता मात्र या ठिकाणी झेल होऊ शकला असता, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, एका धावेवर आणि 2 धावा काढण्यात यश प्राप्त होते. 2 धावाने संघ जाऊन पोहोचतोय तो 6 या धावसंख्येवर एक गड्याच्या मोबदल्यात. पहिल्या षटकाच्या उत्तरार्धात आता मात्र पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि शेवटचा चेंडू किती धावांचा डोंगर उभा करतायत पाहूया. या ठिकाणी निखिल, केतन तिर्लोटकर चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन केतन याच्या माध्यमातून हाताळलं. पाहूया आता मात्र केतन याच्या चेंडूवर आक्रमण केलंय आणि या ठिकाणी पंचाने निर्णय द्यायचा आहे. चांगलं क्षेत्ररक्षण या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून झालंय, थोडस मिसफिल्ड होते, कृपया पंचाने आपला निर्णय कळवायचा आहे. थर्ड अंपायर जवळ पंच दाद मागतायत की क्षेत्ररक्षकाचा पाय हा बाउंड्री लाईनला लागलाय काय बघायचं आहे प्लीज. एकदा जोरदार टाळ्या या क्षेत्ररक्षकासाठी. एकदा खूप चांगलं एकच धाव, एकच घेत 2 धावा या ठिकाणी आल्या आणि संघ जाऊन पोहोचतोय तो 8 या धावसंख्येवर. सागर सोमले आता मात्र रसिक आपल्या शतकातील पुढील चेंडू, रसिक पाहूया आता मात्र बीट करतोय. रसिक हे देखील खूप मोठं नाव आहे, चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन लेझर क्रिकेट असेल, टेनिस क्रिकेट असेल, रसिकच्या माध्यमातून खेळलं जातं आणि तितकंच चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी मित्रांनो पाहायला मिळतंय. रसिक याच्या माध्यमातून पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज सागर सोमले. आता मात्र चांगला फटका लेग स्टिकच्या दिशेने तटवलेला. सागर मित्रा आणि TCC बापडे संघाला जर जिंकायचं असेल ना मित्रांनो, तर तुम्हाला आता सिंगल डबल नाही तर मित्रांनो षटकार चौकाराची बरसात करावी लागेल, कारण तुमच्या समोर 69 धावांचा मोठा डोंगर आहे मित्रांनो आणि उर्वरित काही चेंडू शिल्लक आहेत. रसिक आपल्या शतकातील पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज, समोर जाईल तो निखिल. आत्ता मात्र थोडस लेगस्टिकच्या खूपच भारी चेंडू पंच अवांतर धावसंख्येत घोषित करतात. एका अवांतर धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत वाढ होते आणि संघ पोचतोय तो 10 या धावसंख्येवरती. रसिक आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पाहूया आता मात्र तितका चांगला फटका, मात्र तिथे कव्हर अप आहे क्षेत्ररक्षक आणि एका धावेवर मात्र समाधान. एका धावानं संघ पोहोचतोय 11 या धावसंख्येवर. रसिक चांगलं संत गतीने चाललेला हा सामना जशी फटकेबाजी पाहिजे तशी पाहायला मिळत नाहीये. सागर सोमलेकडून मोठ्या षटकाराची अपेक्षा आहे. रसिक याचा पुढील चेंडू मात्र या ठिकाणी बाद होतोय. सागर सोमले याच्या स्वरूपात बोल्टच्या स्वरूपात संघाला बसलेला दुसरा धक्का, तो 11 या धावसंख्येवर. आणि आता मात्र रसिक याचा शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल, येणारे चेंडू असतील 7 आणि मित्रांनो जिंकण्यासाठी करायचे 57 धावा. 2 चेंडू बाकी आहेत सर. नवीन फलंदाज येतोय तो अक्षय. अक्षय पटापट जायचंय सामन्याला, त्वरित सुरू करायचंय मित्रांनो, कारण अजून बरेच सामने बाकी आहेत. यानंतरचा होणारा सामना श्री भैरवी पॅकर्स मोड वर्सेस किल्ले विजयदुर्ग रामेश्वर. नवीन फलंदाज येतोय तो अक्षय. रसिक आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पाहूया अक्षय मात्र किती धावांचा डोंगर आपल्या संघाला किती धावांपर्यंत या ठिकाणी नेऊन पोहोचवतात ते. दरम्यान रसिक याचा पुढील चेंडू, चांगला फटका आणि तितकंच चांगला कव्हर अप या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एका धावेवर समाधान. संत गतीने चाललेला सामना, संघ पोचतोय तो 12 या धावसंख्येवर. 2 गडी आतापर्यंत माघारी परतले आणि 12 धावा आतापर्यंत झाल्यात. दरम्यान सामन्याला सुरुवात. या ठिकाणी गुगलीचा प्रयत्न रसिक याच्या माध्यमातून झाला आणि या ठिकाणी षटक संपल्याची खून पंच
घोषित करतायत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीसीसी बापवडे संघाची धावसंख्या 2 गडी बाद 12. आता येणारे चेंडू असतील मित्रांनो फक्त 6 आणि त्या 6 चेंडूमध्ये संघाला अजूनही जिंकण्यासाठी 57 धावांची गरज. 6 चेंडू 57 धावा, भला मोठा डोंगर तो टीसीसी बापडे संघासमोर उभा आहे. गोलंदाजी मार्कवर येतोय नवीन गोलंदाज. दरम्यान पहिला चेंडू निर्धाव करण्यात यश प्राप्त होत आहे. बॉलरचं नाव सांगायचंय आशुतोष. नवीन गोलंदाज आशुतोष. पहिला चेंडू मात्र निर्धाव काढला. अक्षय याला चेंडू काही समजला नाही. सामन्याला सुरुवात होते पुन्हा एकदा. या ठिकाणी चांगला खोलवर टप्प्याचा चेंडू होता मात्र तितकंच चांगलं या ठिकाणी त्याला सन्मान देतोय. एका धावेवर मात्र समाधान मानावं लागतंय. टीसीसी बापवडे संघाकडून एकही षटकार किंवा चौकार आतापर्यंत आलेला नाहीये. संघ 13 धावावर खेळतोय. येणारे उर्वरित चेंडू असतील 4. जिंकण्यासाठी 56 धावांची गरज. पुन्हा एकदा चांगला फटका आणि या एका धावेवर मात्र समाधान. संघ पोचतोय तो 14 या धावसंख्येवर. 2 गड्याच्या मोबदल्यात आशुतोष. चांगल्या प्रकारचं गोलंदाजीचं प्रदर्शन या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पुन्हा एकदा आत्ता मात्र जोरदार फटका आणि तितकंच चांगलं कव्हर अप. एका धावेवर समाधान. शेवटचा चेंडू शिल्लक आणि जवळजवळ 2 चेंडू शिल्लक आहेत. जवळजवळ हा सामना स्वामी समर्थ तिर्लोट संघाच्या बाजूने झुकलेला दिसतोय आपल्याला. आत्ता मात्र जोरदार फटका, जोरदार आक्रमण. मात्र उशिरा आक्रमण सुरू झालंय. उशिरा आलेलं शहाणपण या ठिकाणी. निखिल तू मैदानात गेला होतास. याआधी जर तुझ्याकडून अशी फटकेबाजी झाली असती तर मित्रा नक्कीच तू तुझ्या संघाला विजयाच्या दिशेने नेऊन ठेवला असतास. संघ जाऊन पोचतोय तो 20 या धावसंख्येवर. 21 या धावसंख्येवर. 2 गड्याच्या मोबदल्यात आशुतोष आपल्या शतकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. शेवटचा चेंडू आशुतोष याचा आणि पुन्हा एकदा चांगला फटका आणि तिथे रसिक. एक चांगला छेद रसिकच्या माध्यमातून संघाला बसलेला 3रा धक्का. आणि या सामन्यामध्ये स्वामी समर्थ तिर्लोट संघ हा दुसरा संघ ठरतोय जो सेमीफायनल मध्ये दाखल होतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून टीसीसी बापवडे संघाने आपला सहभाग घेतला, चांगला खेळ केला. त्यांचं देखील देवगड चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून मनपूर्वक आभार. दोन्ही संघांना शुभेच्छा. यानंतरचा होणारा सामना श्री भैरव